साहेब तसलं काही बी नाहीये. मी ज्या इव्हेंट कंपनीमध्ये कामाला लागलो त्यांनी मला इथं पाठवलंय. माझ्याकडे नोकरी सोडायचा ऑप्शनच नव्हता, त्यामुळे हे मला असं वेश बदलून यावं लागलं इथं. ए खोटं बोलू नकोस हा. मला चांगलंच माहितीये तू हिला फूस लावायला आलायस इथे. तुझी हिम्मत माझ्या मुलीचं लग्न मोडायला आलास तू? माझ्या मुलीचं लग्न मोडायला आलास? याला ना मी बघतो. रुद्र सर थांबा थांबा. हा माझं लग्न मोडायला इथे आलेला नाही. तू माझ्यावर आरोप करतोस? खोटा माणूस तू आहेस. तू साहेबांची आणि श्रावणीची फसवणूक करतोयस. त्याच्यावर हात उचलशील ना, आयुष्यात न उठशील. माझा होणारा जावई येतो. साहेब, हा जो माणूस आहे ना, तुमचा विश्वासघात करायला लागलाय. तुम्ही श्रावणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला लागलाय साहेब. खबरदार, माझ्या मुलीचं नाव तुझ्या तोंडून घेतलंस तर. श्रावणी, तू मला सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे का याच्यावर आहे? मला माफ कर शुभू. मला कधीच घडावं असं वाटत नव्हतं. आता मी माझ्या वडिलांच्या प्रेमासाठी काहीही करेन. आपल्या नशिबात फक्त वियोग आहे, दुसरं काही नाही. मला माफ कर आणि प्लीज मला विसरून जा. बाबा, माझा तुमच्यावर विश्वास आहे. तू का आलास? आपलं ठरलं होतं ना एकमेकांना नाही भेटायचं, मग का आलास? बस, माझं लग्न आता रुद्र सरांबरोबरच होणार आणि ते कोणीही थांबवू शकणार नाही. चालता आत्ताच्या आता इथनं. याचं काय करायचं ना, ते आता मी बघतो. चल चल. मला माफ कर शुभू. खरंच आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. चल.